गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील काही महिन्यांपासून पुण्यातून याचे अनेक प्रकरणं समोर आली होती. अशातच आता सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात हुंड्यासाठी एका विवाहितेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. सारोळे गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरलाय. लग्नाला अवघी 4 महिने झाले नसतानाच सासरच्या मंडळींनी पैशाच्या हव्यासापोटी छळ केला आणि तिची गळा दाबून हत्या केली आहे. सोनाली प्रतीक शिंदे असं हत्या झालेल्या 22 वर्षीय विवाहितेचं नाव असून या प्रकरणी मृत सोनालीचे वडील दत्तात्रेय सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात पती प्रतीक शिंदे आणि सासू भामाबाई उर्फ वंदना आनंद शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी मोठ्या आशेने सोनालीचा विवाह प्रतीकशी लावून देण्यात आला होता. मात्र तिच्या नशिबी असा करुण अंत येईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली होती. लग्नात टीव्ही दिला नाही, आमचा मानपान करून सोन्याची अंगठी पण आमच्या मुलाला घातली नाही, असे टोमणे मारत सोनालीचा छळ सुरू झाला होता. आरोपी प्रतीकने तर सोनालीच्या वडिलांना धमकी दिली होती की जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तो तिला माहेरी आणून सोडून देईल. त्यानंतर सोनालीच्या गरीब आईवडिलांनी गरीब परिस्थिती नसतानाही 20,000 रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. तरी देखील सोनालीचा छळ सुरूच होता. 12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास अचानक सोनालीच्या वडिलांना फोन केला आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरली. 12 एप्रिल रोजी पहाटे ही भीषण घटना उघडकीस आली. पती प्रतीकने सोनालीच्या वडिलांना फोन करून सांगितलं की सोनाली पहाटे उठली नाही म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलला नेत आहोत. मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा बनाव सासरच्यांकडून रचण्यात आला होता, मात्र सत्याचा उलगडा लवकरच झाला. मुलीच्या वडिलांना संशय आला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं. दरम्यान सोनालीचा पोस्टमॉर्टम अहवाल समोर आल्यानंतर डॉक्टरांनी तिची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट केलं. या महत्त्वाच्या पुराव्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित पती आणि सासूला ताब्यात घेण्यात आला आहे. मोहोळ पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून या घटनेने संपूर्ण मोहोळमध्ये खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय. तर सासरे आणि इतर नातेवाईक देखील या प्रकरणात अडकणार असल्याचं समोर आलं आहे.